मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता दिल्लीकडे वळल्याचं समजतंय। आता केंद्राकडे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी त्यांनी केली आहे। मर्यादा वाढवून ओबीसी मधूनच आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे। जरांगेंकडून प्रथमच 50% आरक्षण मर्यादा वाढवण्याची मागणी करण्यात येते आहे। मी मराठा समाजाच्या बाजूने बोलतोय, मराठ्यांचे लेकरं मोठे झाले पाहिजेत असं बोलतोय। मग जे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री मराठ्यांनी मोठे केले ते त्यांच्या नेत्याला बोललो त्या दिवशी, म्हणून त्यांना लय झोंबलंय। तर त्यांनी आता त्याच्या नेत्याला म्हणायला पाहिजे ना, देवेंद्र फडणवीस साहेबाला त्यांनी सांगायला पाहिजे, कारण ते फडणवीस साहेब हुशार आहेत। त्यांना त्यांनी म्हणावं ह्या आमदारांना मंत्र्यांना की तुम्ही हे 10% जे दिलंय आता याच्यात मराठा समाज मागासिद्ध झालाय, मग मराठ्यांना ओबीसीत घ्या आणि आपण सगळे दिल्लीला चला आणि मोदी साहेबाला सांगू की मर्यादा वाढवा। जमत नाही का? मी तर मराठ्यांच्या लेकरासाठी बोललो, तुम्हाला लय जमलं, तुमच्या नेत्याला आणि पक्षाला बोललो म्हणून। पक्षाला नेत्यालाच बोललो ना, तुम्हाला तर नाही बोललो आमदाराला आणि मंत्र्याला। तुम्हाला काही लागायची गरज नव्हती एवढी, तुमच्याच लेकराचं कल्याण होत होतं, पिढ्यानापारचं मराठ्यांच्याच लेकराचं होणार होतं। काय लागलं तुम्हाला? आता तुमचा हट्टच आहे ना, मी 10%ला हो म्हणावं। मी तर 200-250 लोकांनाच ते घेणार आहेत, तेवढेच दोघा तिघाची मागणी 200 ते 250 लोक घेणार आहेत। पहिल्यापासून म्हणतो मी त्यांच्यासाठी मी हो म्हणायला तयार आहे, पण 10% मराठा समाज मागासिद्ध झालेला आहे, त्याला ओबीसी आरक्षणात घ्या। 50%च्या वर ते ठेवू नका। बघा, मागणी नीट लक्षात असू द्या, 50%च्या वर त्याला ठेवू नका, ओबीसीत टाका। जा मोदी साहेबाकडं, हा म्हणतो मी ते। पण याचा अर्थ मी सगळ्या सोयऱ्यांपासून हटणार नाही, ओबीसी आरक्षणात मी त्यापासून हटू शकत।